विसरवाडी ते खेतिया नॅशनल हायवेचं काम सुरू असताना शहादा तालुक्यातील प्रकाशा डामरखेडा गावांना जोडणाऱ्या नवीन पुलाच्या बांधकामादरम्यान ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे दोन्ही गावांना पाणी पुरवठा करणारी मुख्य बोरवेल आणि जलवाहिनी तुटली। त्यामुळे प्रकाशा गावाचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद झालाय। काम सुरू असताना जमिनीखालून पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी गेली असल्याची माहिती असताना देखील ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याचं समोर आलंय। घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत ठेकेदार आणि प्रशासनाला जाब विचारलाय। दरम्यान शहादा तहसीलदार संभाजी पाटील यांनी तातडीने पाहणी करून बोरवेल दुरुस्ती आणि पर्यायी पाणी पुरवठ्याचे आदेश दिलेत। या घटनेमुळे संतप्त ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। पाणी पुरवठा लवकर सुरळीत करण्याची मागणी केली आहे। गावात पाणी पुरवठा होतो त्या पंप जवळ त्यांनी खोदकाम लावताना तो पंपच त्यांनी डायरेक्ट तोडून टाकला। त्याच्यामुळे गावात पाणी पुरवठा होऊ शकत नाही, कारण 4-5 दिवसापासून पाणी पुरवठा गावातला इलेक्ट्रिक लाईन म्हणा किंवा काही कारणामुळे थोडंफार कमी जास्त होत होते। जसं आज 2 दिवसात पाणी क्लिअर झालं, परंतु त्यांनी अगदी जवळच बोरच्या जवळच त्यांनी खोदून टाकलं। त्याच्यामुळे पाणी आज गावाला मिळणार नाही। तर याची जबाबदारी शासनावर का काम करणाऱ्यावर ते सांगा। कारण काय आहे की वेळोवेळी कलेक्टर मॅडमनी इथे व्हिजिट दिली, प्रांत साहेबांनी दिलं, मागचे तहसीलदार साहेबी नेहमी सतत पाठपुरावा करत होते, परंतु शेवटी आमच्या इथले वायरमन आहेत, वॉचमन आहे, यांनी सांगितलं की 10 फूट लांब असू द्या, व त्यांनी आरामखोरांनी ते अगदी जवळ जाऊन त्यांनी मुद्दाम बुद्धिपुरस्कार ते बोर पाडला। तर याची जबाबदारी त्यांनी घेतलं। ठीक आहे, 2 दिवसात जे पाणी सुरळीत झालं नाही तर गावाजवळ रस्ता रोको करण्यात येईल, हे आपल्याला मी संपूर्ण राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आलेला असताना धुळे शहरासह जिल्ह्यातही अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने पिकांचं मोठं नुकसान झालंय। साक्री तालुका आणि शिंदखेडा तालुक्यात गारपीट झाल्याने काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय, तर दुसरीकडे परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसतायत। वादळी वाऱ्यासह हातातोंडाशी आलेली पिकं ही आडवी झालीत। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे वातावरणात बदल झालाय, त्यामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते। परखेड्याचे शेतकरी मी राजेंद्र बाबुराव चौधरी। तरी धुळे तालुक्यात, साक्री तालुक्यात, धुळे तालुक्यात जे रात्री पावसाने धुमाकूळ घातला, वादळ वाऱ्याने जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं, ज्वारी, गहू, कांदे वगैरे काढणी चालू होती लोकांची, तर भरपूर नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं। तरी सरकारने तात्काळ मदत करावी ही माझी नम्र विनंती आहे। जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातील रांजणी परिसरात अवकाळी पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय। जिल्ह्यात 2 दिवस बेमोसमी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला होता। त्यानुसार काल सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झालाय, तर अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाले, त्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। घनसावंगी तालुक्यातील रांजणी इथं काढणीला आलेला गहू, ज्वारी, तूर, कांदा पीक अक्षरशः आडवी झालेत, त्यामुळे तात्काळ शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। राजनी परिसरात काल 5:30 वाजता अवकाळी पावसानं थैमान घातलं, अक्षरशः थैमान घातलं आणि पूर्ण जास्त काप आपला गहू आणि कांद्याचं खूप नुकसान झालेले। शेतकऱ्याचं तोंडाशी आलेला घास हा हिरावून घेतलेला आहे। या सरकारनं कृषी मंत्र्यानं अशोक चव्हाणची फाईल, अशोक खरातची नाशिकच्या फाईल न पाहता आज शेतकऱ्याकडे पाहावं, तिची फाईल पाहायला सरकार जमा आहे। त्यांना आज आदेश द्यायला पाहिजे कृषी मंत्र्यानं की आपण पंचनामा लवकर करून शेतकऱ्याला पूर्ण मदत 100% मदत द्यावं। फाईलला खूप टाइम आहे अजून त्या अशोक खरातच्या, आणि वाचायला चाललाय आपल्या मॅडमला, तर त्या मॅडम नंतर वाचा, मला अगोदर आधी शेतकऱ्याला वाचा म्हणा। शासनाने आणि राज्यकर्त्याने याचे त्वरित संबंधित विभागाला पंचनामे करण्यास आदेश द्यावे आणि या पिकाच्या भाव फलकाप्रमाणे जास्तीत जास्त 100% कशी शेतकऱ्याला भरपाई करून देता येईल। कारण का हा जो पाऊस आहे हा बेमोसमी पाऊस आहे आणि या पावसापासून काही कोणताच शेतकऱ्याला फायदा नाही, उलट 100% नुकसान झालेलं आहे। आणि एकदम सोंगायला आलेलं पीक होतं, तर ते तोंडाच्या जे शेतकऱ्याच्या तोंडात जाणारा घास हा निसर्गाने हे हिरावून घेतला। घनसावंगी तालुक्यामध्ये रांजणी मंडळामध्ये आज सर्वाधिक नुकसान झालेले आहे। आमच्याकडे जे हंगामी पीक आहे हरभरा, गहू, ज्वारी
व कांदा व असे फळबाग लागवड याची भरपूर अशा प्रमाणात नुकसान झालेली आहे। तरी आमची आमदार साहेब व आपल्या जालन्याचे पालकमंत्री पंकजाताई मुंडे व आमदार साहेब स्थानिक आमदार हिकमतदादा उडान यांच्याकडे विनंती आहे की लवकरात लवकर पंचनामे करून 100% नुकसान भरपाई मिळण्यात यावी, की मागील काळामध्ये जे की आपण अतिवृष्टीचं जे ओला दुष्काळ जाहीर केला होता ती आम्हाला कमी प्रमाणात नुकसान भेटली होती। ही कमीत कमी याची 100% नुकसान भरपाई देण्यात यावे व लवकरात लवकर पंचनामे आज सुरू करण्यात यावे। अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय, तर अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होते आणि त्याचाच फटका आता अकोला जिल्ह्यालाही बसलाय। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात जोरदार गारपीट झाले। सावरा, मोहाळा, वडनेर, गंगईसह तब्बल 15 ते 20 गावांमध्ये गारांसह मुसळधार पाऊस कोसळलाय। विशेष म्हणजे ही गारपीट जवळपास 20 ते 25 मिनिटं सुरू होती। यावेळी वादळी वाऱ्याचा वेगही प्रचंड होता, त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। या गारपिटीचा सर्वाधिक फटका फळबागांना बसलाय। आंबा पिकाचं मोठं नुकसान झालंय। झाडावरील मोहोर आणि कच्ची फळं गळून पडलेली आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचं वक्तव्य पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा परिषदेत आल्यानंतर केलंय। या वक्तव्यामुळे भाजपला बाजूला ठेवून ही निवडणूक होणार असल्याची चर्चा साताऱ्यात रंगू लागली।